नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। ज्या प्रकारे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने सर्वजण मिळून वेफर्स बनवतात, तशाच प्रकारे आम्ही शहरामध्ये वेफर बनवलेले आहेत। आणि ज्या गोष्टी गावामध्ये घडतात, तर शहरामध्ये कशा प्रकारे आपल्याला तो जुगाड करावा लागतो, ते आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे। तर नक्की बघा आमचा ब्लॉग। ही माझी छोटीशी चिमुकली आहे, ती सुद्धा वेफर टाकण्यात खूप मदत करते आणि सर्वजण जमा होऊन हा एक प्रकारचा सणच म्हणावा असं मला वाटतंय की सर्व नातवंड, मुलं मुली सर्व जमा होतात आणि सर्वजण एकत्र मिळून कोणतं तरी काम करतात। तर खूप एक वेगळीच फिलिंग येते याच्यामध्ये आणि सर्वांना खूप आनंद आणि उत्साह वाटतो एक सोबत काम करायला। तर हे बघा, माझी छोटीशी चिमुकली किती छान वेफर टाकते। खूप गोड आहे, खूप क्यूट आहे आणि आज सर्वजण मिळून आपण केलेलं कार्य खूप वेगळ्याच प्रकारचं असतं आणि खूप आनंद वाटतो आणि खूप मस्त एन्जॉय वाटतो। तर मित्रांनो, शीतल वेफर चाळून बघते की ते शिजलेले आहेत की नाही, आणि शहरामध्ये ज्या प्रकारे वेफर्स बनवतात ती सर्व प्रोसेस आम्ही या ब्लॉगमध्ये दाखवलेली तुम्हाला। जागासाठी खूप एवढी जागा नाही राहत शहरामध्ये, पण आम्ही ॲडजस्टमेंट करतो। आणि माझी चिमुकली ती मोबाईल बघण्यात बिझी आहे। ती एक वेफर फेकत होती, तिच्यापेक्षा तिला मोबाईल देऊन दिलं। आजकालचे लहान मुलं मोबाईल बघण्यामध्येच बिझी असतात। तर सर्वजण आम्ही मिळून मिसळून काम करताय। नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आमच्याकडे बनत आहेत वेफर्स, बटाट्याचे वेफर्स। बघा, आई टाकते वेफर्स आणि इकडे आमची ताई पण टाकते आणि आमची दीदी काय करते बघा, ही मोबाईल बघते। दीदी, आमचा प्रियांशी दीदी फक्त मोबाईल बघण्यामध्येच बिझी असते। आणि इकडे ज्या प्रकारे गावामध्ये वेफर्स करता त्या प्रकारे आम्ही शहरामध्ये पण करतो आणि प्रोसेस काही गावासारखीच असते, पण एवढं आहे, गावामध्ये खाट असते त्याच्यावर वेफर टाकतात, आमच्या इकडे स्लॅबवर टाकतो आम्ही वेफर्स। आणि थोडं ऊन आलं का मस्त थोडे सुकून जातात ते। आणि आमच्याकडे शहरामध्ये काय असतं, चुला नसतो प्रॉपर, तर आम्ही हा पत्र्याचा चुला घेतलेला असतो आणि आजूबाजू विटा लावून दिलेल्या असतात। हा आमचा वेगळाच जुगाड असतो आणि असं बोगण्यामध्ये टाकतो आम्ही। त्याच्यामध्ये वेफर्स टाकलेले आहेत आम्ही आणि आई मस्त चाळते ते वेफरांना। तर अशा प्रकारे व्ह्यू असतो शहरामध्ये। आणि हा वेफर टाकायचा पण एक प्रकारे सणच असतो। ज्या प्रकारे मुलं मुली नातवंड सर्व जवळ येतात, सर्व एकत्र मिळून काम करतात आणि खूप छान वाटतं सर्वांना। बघा, एकदम परफेक्ट टाकलेले असतात, खूप छान असा नाईस व्ह्यू येतोय। एक प्रकारे एक डिझाईनच बनवलेली असं वाटतंय। ताई तर एकदम परफेक्ट टाकते, थोडीशी पण जागा सोडत नाहीये। थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज। माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे कशा प्रकारे वेफर्स करता हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। थँक्यू सो मच मित्रांनो। आमचे वेफर्स कसे बनले ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, प्रियांशी दीदी वेफर खाते।
दाखव वेपर वेपर दाखव बेटा. हां हे बघा किती मस्त क्रिस्पी आणि खूप छान बनलेले आहेत वेपर. व्हेरी नाईस क्रिस्पी. ओके. तर शहरामध्ये काही असं असतं की वेफर्स वगैरे करायला सर्व रेडीमेड भेटतं, सर्व काही गोष्टी असतात, फक्त पैसे द्यायचे आणि विकत घ्यायचं. पण आमच्या मम्मीला ही गोष्ट अशी असते की रेडीमेड घेण्यापेक्षा स्वतःहून मेहनत करून बनवा, ते खूप छान असतं आणि खूप चांगलं असतं. तर आम्ही तशी मेहनत अजूनसुद्धा करतो. घरी प्रत्येक वस्तू बनायला पाहिजे आणि एकदम नॅचरल प्रकारे आपल्या घराची. तर अजूनसुद्धा ती प्रोसेस आम्ही सोडलेली नाही आहे. आणि तुम्हीही हे घरी जे पापड करता किंवा कोरड्या करता किंवा वेफर्स करता, त्या गोष्टी तुम्ही घरी करू शकता. आणि थोडीशी मेहनत करावी लागते, कारण मेहनत केली नाही तर प्रॉपर ती वस्तू आपल्याला चांगल्या प्रकारे नाही भेटत. मार्केटमध्ये काही वस्तू खूप दिवसाच्या असतात, प्रॉपर केव्हा बनलेली असते ते तुम्हाला माहीत नसतं आणि तुम्ही त्या गोष्टी विकत घेता. त्यापेक्षा तुम्ही थोडीशी मेहनत करा, पण काही गोष्टी घरी बनवा. त्यांचा तुम्हाला काही वेगळा स्वाद येईल, काही वेगळीच टेस्ट येईल. आणि या गोष्टीमध्ये एक सांगायची गोष्ट अशी असते की आपण काही गोष्टी करतो तर आपल्या घरातले सर्व लोक, आपले नातवंड किंवा मुली किंवा बहीण भाऊ सर्वजण एकत्र मिळून या गोष्टी तुम्ही बनवता आणि एक वेगळंच प्रेम असतं. म्हणून या गोष्टी तुम्ही घरीच करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. थँक्यू सो मच.